नमस्कार मित्र सोनी आजना ऐराणी बातम्या. भारत ब्रिटनना दरम्यान 4,200 कोटीना क्षेपणास्त्र करार व्हयना. ब्रिटनना 3 विद्यापीठना कॅम्पस मुंबईमा सुरू व्हावा शेतस. हंगेरियन लेखक क्रास्ना होरकाई यासले भेटना साहित्यना नोबेल पुरस्कार. राम मंदिरवर 25 नोव्हेंबरले मोदीजी धर्मध्वज फडकवणार. डॉक्टर तात्याराव लहाने व आपकी जय परिवारले पुरुषोत्तम सम्मान पुरस्कार भेटना. आते एस.टी. महामंडळ ई बस सेवासाठी मासिक व त्रैमासिक पास सुरू करावशे. भारत विंडीज दरम्यान दुसरा सामना आज 9:30 वाजेपासून सुरू व्हावशे. महिला विश्वचषक स्पर्धामा भारतने यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोषनी 8व्या क्रमांकावर खेचून 94 रननी ऐतिहासिक कामगिरी करी. सरकार आते रस्ता व वस्त्यासना जातीवाचक नावे बदलावशे. ब्रिटनना 9 विद्यापीठना कॅम्पस भारतमा सुरू व्हावा शेतस. बँकिंग लोकपाल योजना सहकारी बँकासले बी लागू व्हावशे. बँका ग्राहकसले लवकरच झटका देवाव शेतस. एस.बी.आय. एच.डी.एफ.सी. बँक 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन शुल्क वाढावशे बरं का. चांदीना भावमा 1.63 लाख पार व्हयना चांदीना भाव. रेल्वे गाड्यासवरील जाहिरातीतून मध्य रेल्वेने 8 कोटीनी कमाई करी. कफ सिरप बडीसनी संख्या 22 व्हयनी. अफगाणना परराष्ट्र मंत्री 6 दिवसना भारत दौऱ्यावर येल शेतस. मित्रस्वनी या होतात आजना महत्त्वाना ऐराणी बातम्या. त्यामा सर्वात महत्त्वानी बातमी होती की आता एस.टी. महामंडळ ज्या ई बसेस सुरू व्हायला शेतस ना त्यासनासाठी मासिक व त्रैमासिक पास सुरू करावशे. यानामा ज्या प्रवासी आहेत त्यासले एक लाभ भेटी फायदा होई. मित्रस्वनी या होतात आजना ऐराणी बातम्या. या बातम्या 2 जणले नक्की वाटलावा. थँक्यू.